अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, जर आज तुम्ही या संदेशाकडे दुर्लक्ष केले तर तुम्ही तुमच्यासाठी असलेले विशेष आशीर्वाद गमावू शकता. देव तुम्हाला आशीर्वादाने परिपूर्ण करण्यासाठी आणि उत्साहाने भरण्यासाठी आज तुमच्या पुढे आहेत. तुम्ही जर तुमच्या मनातील भीती आणि ते क्लेश काढून टाकायचे ठरवले तर ते तुम्ही काढू शकता. कारण देव तुमच्या प्रत्येक क्षणाला तुमच्या सोबत आहे, तुमच्या बरोबर आहेत. देव तुम्हाला प्रत्येक क्षणाला पाहत आहे की तुम्ही काहीतरी असे कार्य घेऊन त्या विषयामध्ये खूप गुंतून आहात, एका चिंतेमध्ये गुंतून आहात. त्यातून बाहेर पडणे तुम्हाला फार कठीण जात आहे. देव तुम्हाला सांगत आहे की बाळा, तू माझा प्रिय आहेस आणि तुला चिंतेतून बाहेर पडण्यासाठी तयार केल्या जात आहे. हळूहळू प्रक्रिया सुरू आहे. तुम्ही जर तुमच्या स्वप्नांचा पाठपुरावा करत असाल तर नक्कीच ते सर्व काही तुम्हाला मिळणार आहे, ज्यासाठी तुम्ही अधिक परिश्रम, अधिक कष्ट घेत आहात. देव तुमच्या सर्व काही कष्टांना पाहत आहे आणि तुमच्यासाठी ते सर्व काही कठीण संपवणारे आशीर्वाद देखील पाठवत आहे. तुमचे स्वप्न पूर्ण होणार आहे, तुमचे मनासारखे घडणार आहे. देवावरती विश्वास असल्यास आत्ताच देवाचा हा संदेश लाईक करा. तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका. देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत, तुम्हाला आशीर्वादित करोत आणि तुमची मुले बाळे सुख संपन्नतेने परिपूर्ण होत, ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. देव ज्या क्षणाला तुमच्या आयुष्यातून त्या कठीण चिंता आणि कठीण संपवत आहेत, तेव्हा सर्व काही देवाच्या चरणाशी सोपवून निश्चिंत होण्यासाठी दुसरे काही कारण नाही. कारण देव सर्व काही पाहत आहे. तुमचे शत्रू कोण आहेत, तुमचे मित्र कोण आहेत, तुमच्यासाठी कोणाच्या मनात काळजी आहे तर कोणाच्या मनात तुमच्याविषयी राग, द्वेष भरला आहे, हे सर्व काही तुमचा देव जाणतो. तेव्हा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही काळजी दूर करतील. देवाचे नाम श्री स्वामी समर्थ लिहायला कंटाळा करू नका. कारण जेव्हा जेव्हा तुम्ही हे पवित्र नाव लिहाल, हा मंत्र लिहाल, तेव्हा तेव्हा तुमची ऊर्जा वाढवण्यात येईल. तुम्ही जर देवाकडे खूप काही काळजीने आला आहात, तुमच्या मनात या क्षणाला देखील खूप काही विचार आहेत, पण देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा थांब थोडा. खूप काही असा विचार तू करत आहेस जो तुला नकारात्मकतेकडे घेऊन जातो. पण काही क्षण धीर धर, कारण पुढल्या क्षणाला मी तुझ्यासाठी ती सकारात्मक ऊर्जा पाठवून देत आहे आणि त्यामुळे तुझी ऊर्जा वाढून तुझ्या अतिविचारातून तू बाहेर पडशील. तुला ते मार्ग दिसू लागतील. माझ्या प्रिय बाळा, तू त्या गोष्टींची काळजी करू नकोस. बिले भरले जातील, तुझी काळजी दूर होईल आणि कर्ज देखील संपवण्यासाठी मी तुला काही मार्ग देणार आहे. त्या मार्गावर चालत राहा. कंटाळा करू नकोस, कारण हे सर्व काही तुझ्या इच्छेनेच तुझ्यापर्यंत पोहोचवण्यात आले आहे. कर्म करत असताना ते कर्म निरंतर करत राहा, कारण त्यातून मिळणारे यश हे तुमच्यासाठीच असेल. इतर त्यावर दावा ठोकू शकत नाही. इतर ते तुमच्याकडून हिरावून घेऊ शकत नाही. तुमची ऊर्जा वाढवणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येत असताना तुम्हाला कितीही अडथळा करणारे कितीही करोत, पण देवावर विश्वास ठेवा की देव तुमच्यासाठी तुमची काळजी घेत आहे. तुमची बिले, तुमची भीती आणि सर्व काही तुम्हाला देव आशीर्वादाच्या रूपात ते सर्व काही भरल्या जाईल. त्याची काळजी तुम्ही वाहू नका. योग्य वेळेवर सगळं काही घडत जाईल. देव म्हणतात, मी तुला असे कार्य देत आहे ज्या कार्यामुळे तुझी काळजी संपणार आहे. तुझा देवावर विश्वास असल्यास, होय देवा, माझा तुमच्यावर संपूर्ण विश्वास आहे, असे टाईप कर. तुमची भक्ती वाढवा, नामस्मरण वाढवा. कोण वाईट शक्ती तुमच्या जवळही फटकू शकणार नाही, येऊ शकणार नाही. तुम्ही ज्या काही काळजीत आहात
त्या काळजीतून बाहेर पडणारे सुंदर मार्ग मी तुम्हाला देत आहे. तुमच्या जीवनातील सर्वोत्तम काळ तुम्ही लवकरच पाहणार आहात, कारण तुम्ही माझे प्रिय बाळ आहात. ज्या स्वर्गाची तुम्ही सुखांची अपेक्षा करता ते सर्व काही सुख तुम्हाला देण्यात येणार आहेत. तुम्ही या क्षणालाही काही गोष्टी तुमच्या नियंत्रणाबाहेर आहेत असे तुम्हाला वाटत असताना देव तुमच्यासाठी शांतता, आनंद आणि खूप काही प्रगती देत आहेत. ती स्वीकार असल्यास होय म्हणून टाईप करा. पुढील आशीर्वादित बाळ तुम्हीच आहात. तुम्हीच जिंकणार आहात, कारण देव तुमच्यासाठी खूप काही मोठे कार्य करत आहे. तुम्ही कधीकधी विश्वासाने आणि आनंदाने भरून जाल, कारण देव तुमच्यासाठी दरवाजे उघडत आहेत. जे आजपर्यंत तुमच्यासाठी बंद होते ते तुमचे नशिबाचे द्वार देव उघडून देत आहेत. तुमच्या सीमा तुम्ही ठरवू नका, कारण देवावर जे कोणी विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी दरवाजे उघडल्या जातात. ते कायम स्वरूपी असतात आणि त्यातून मिळणारे आशीर्वाद तर निरंतर येत राहतात. तुमची परिस्थितीही देव जाणतात. तुम्ही जर हताश, निराश आणि खूप काही त्रासाने गांजला असाल, खूप काही त्रास पाहत असाल, तर देव तुम्हाला आज वचन देतात की तुम्ही त्या सर्व गोष्टीतून लवकरच बाहेर पडणार आहात. तुमची परिस्थिती खूप काही उच्च मार्गावर जात आहे. तुम्हाला तुमच्या सर्व काही गोष्टींपासून, त्या त्रासदायक गोष्टींपासून दूर नेल्या जात आहे. देवावर विश्वास असल्यास होय देवा मला आशीर्वाद स्वीकार आहे असे टाईप करा. देव तुम्हाला कधीकधी परीक्षा पाहताना जाणवत असतील की खूप काही कठीण काळ आहे, यातून मी काय बरे करणार. पण मनातील सर्व काही प्रश्न स्वामींकडे सोपवून द्या. निश्चिंत राहा. तुम्ही स्वामी भक्त आहात. स्वामीवर सर्व काही निसंकोच सोपवून द्या आणि निश्चिंत राहा. आपले कर्म मात्र करत राहा, कारण तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. देव तुम्हाला मदत करतील आणि ती मदत एवढी सर्वात मोठी असेल की कुणीही त्याची बरोबरी करू शकणार नाही. इतर लोक फक्त तुमच्या काही गोष्टींवर हसू पाहतात, खूप काही नावे देखील ठेवतात. तुम्ही जे काही कार्य करता त्यातील चुका देखील काढतात, पण देव ती काढत नाही. देव तुम्हाला आशीर्वादित बाळ म्हणून घोषित करतो आणि तुमचे आशीर्वाद वाढवतो. तेव्हा देवाकडे या, देवाचे नामस्मरण करा. स्वामी माऊलीचा जयघोष, माझा देव महान असे टाईप करायला विसरू नका. देव तुमचा हात एकदा पकडतात, तो कधीही न सोडण्यासाठी, तुम्हाला चांगल्या मार्गावर नेण्यासाठी तो हात पकडला आहे. जर तुम्ही देवाचा हात धरू इच्छिता तर चांगल्या मार्गावर चाला. कधीही चुकीच्या मार्गाने स्वतःला वळण देऊ नका. कितीही आमिषे येतील आणि जातील, पण त्या चुकीचा मार्गाचा अवलंब चुकूनही करू नका. जर तुमच्या आयुष्यात किंवा तुमच्या एखाद्या नात्याकडे खूप काही संघर्ष असतील तर त्यांना हा संदेश शेअर करायला विसरू नका. स्वामी माऊली तुमच्या मनातली इच्छा पूर्ण करतील, कारण तुम्ही जेव्हा शेअर कराल तेव्हा देव अधिक आशीर्वाद तुमच्या मार्गात पाठवतील. तुम्ही भाग्यशाली ठराल. देव तुमची काळजी दूर करणार आहेत यावर विश्वास ठेवा. तुमच्या देवावरचा विश्वास अधिक घट्ट ठेवा, कारण देव तुमच्या नात्यांना घट्ट करत आहे. तुम्ही जे काही देवाकडे मागता, मग त्यातील देवाकडे तुम्ही मागितलेले नाते, नात्यातील प्रेम, गोडवा, आपुलकीची भावना देखील तुम्ही मागत असता. ते सर्व काही मिळत असताना तुम्ही ते आनंदाने स्वीकार करावे, कारण ते सर्व काही आशीर्वादाच्या रूपात, चमत्काराच्या रूपात तुमच्या दिशेने पाठवल्या जात आहे. तुमच्या जवळील नकारात्मकता अगदी या क्षणाला संपू शकते. तुम्ही देवाचे नामस्मरण करता, त्यामुळे तुमच्या आजूबाजूला एक सुरक्षा वलय, एक सुरक्षा कवच निर्माण होते. कित्येकदा तुम्ही अनुभव केले आहे की तुमच्या मनातली एखादी इच्छा अचानकपणे पुढल्या क्षणाला पूर्ण होते आणि तुम्ही आनंदित होता. ती तुमची अपेक्षा, इच्छा पूर्ण करणारा कोण आहे? ते आहेत भगवंत, परमेश्वर आणि स्वामी समर्थ महाराज. जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा प्रार्थना स्वीकार केल्या जातात आणि तुम्हाला अलगद त्या आनंदाने भरल्या जाते. तेव्हा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.